छान असे क्रिस्पी झाले। हे बघा, आवाजावरून तुम्ही ओळखू शकता। नमस्कार, मी आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ फक्त कमेंट्स वरती आहे। मी साबुदाणा नगेट्सचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, त्यावरती बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की नगेट्स तेलामध्ये फुटतायत, काही जणांना भाजला आहे, तर त्यासाठी मी आज पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1 कप साबुदाणा, कच्चा साबुदाणा आहे। चहाचा कप असतो तेवढा हा कप आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं। साबुदाणा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। साबुदाण्याची अशी जाडसर पावडर बनवून तयार होते। यापेक्षा जास्त साबुदाणा बारीक नाही होत। छोटे छोटे 2 कच्चे बटाटे आहेत। तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तर एकच वापरा। कापून या साबुदाणा पावडर मध्येच टाकायचे। दोन हिरव्या मिरच्या, थोडेसे पाणी, हे मी या छोट्या चम्मचने मोजून बघितले, 4 चम्मच इतके पाणी आहे, यामध्ये टाकायचं आणि मिक्सर मध्ये परत हे सर्व फिरवून घ्यायचे व्यवस्थित। हे मी मिक्सर मधून फिरवून घेतलं, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं हे झालेलं आहे। एका बाउल मध्ये हे सर्व वाटण काढून घ्यायचं। याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालायचं। छोटे चम्मच 4 ते 5 इतकं पाणी। मीठ चवीनुसार मिक्स करून घ्यायचे। मी सहसा बोलून व्हिडिओ अपलोड करत नाही, कारण आमच्या इकडे खूप आवाज असतो। आज मला थोडी शांतता वाटली म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड करते। जर तुम्हाला मी बोलून व्हिडिओ टाकलेला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी तसेच ट्राय करीन। व्यवस्थित सर्व मिक्स झालं। हे मिश्रण 10 मिनिटं मुरायला ठेवायचे। 10 मिनिटं झाले, मिश्रण बघूया। परत एकदा चम्मचने व्यवस्थित फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। हे नगेट्सचं मिश्रण ह्याच पद्धतीचं असावं। हे बिलकुल तेलात फुटत नाही किंवा तेलात उडतही नाही, अशाच पद्धतीचं तुम्हीही बनवा। आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा। हे बघा, हे हातात घेतल्यावरती एवढंच असं ह्याच पद्धतीचं असावं। तर आपण हे तळून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय। तुम्ही कुठल्याही कढईमध्ये नगेट्स फ्राय करू शकता, असं काही नाहीये नॉनस्टिक मध्येच तळलं पाहिजे वगैरे। तेल भरपूर घ्यायचंय। गॅस फास्ट करायचा आणि तेल एकदम कडकडीत असं गरम होऊ द्यायचंय। तेल व्यवस्थित गरम झालंय, गॅस पूर्ण बारीक करायचा आणि बारीक गॅस करूनच आता आपल्याला हे नगेट्स यामध्ये सोडायचे। नगेट्सचं मिश्रण थोडं चिकट असतं, तर तुम्ही ते तेलात सोडताना हाताला थोडंसं तेल लावून मग ह्यात सोडू शकता, जेणेकरून ते हाताला जास्त चिकटकणार नाही। अशा पद्धतीने हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हे तेलामध्ये सोडतो त्याला बिलकुल हात नाही लावायचा, फिरवायचं नाही, जोपर्यंत हे स्वतःहून वरती तरंगत नाही। छोटे छोटे मोठे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि मीडियम फ्लेम वरतीच हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं असंच ठेवायचं आहे। बिलकुल याला चम्मचने हलवायचं नाही, काहीच करायचं नाही, अशाच पद्धतीने हे असंच राहू द्यायचं। एका वेळी कढईत जेवढे बसतात तेवढे टाकून घ्यायचे। तर मी एवढे टाकून घेतले। 5 मिनिटं फिरवायचे नाही, आपोआप हे वरती तरंगायला लागतात। त्यानंतर आपण याला पलटूया। नगेट्स तळायला लो फ्लेम वरतीच ठेवायचं आहे, गॅस फास्ट करायचा नाही। 5 मिनिटं झालेत आणि तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर हे सर्व तेलामध्ये वरती तरंगत आहे। आता गॅस मीडियम करायचा। आधी आपण लो फ्लेम वरती तळून घेतले, आता गॅस मीडियम करायचा। मीडियम फ्लेम वरती दोन्ही साइडून छान क्रिस्पी होईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे। आणि याला थोडासा लालसर रंग पण येईल। जेव्हा नगेट्स सेट होतात तेव्हाच तुम्ही गॅसची फ्लेम वाढवायची, तोपर्यंत लो फ्लेम वरतीच यांना तळून घ्यायचं।
तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल तर तुमचे नगेट्स कधीच फुटणार नाही, तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा त्रास होणार नाही। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांनाही त्रास झाला आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। दोन्ही साइडून छान आहे ना लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे। अतिशय क्रिस्पी होतात आणि खाण्यासाठी खूप छान लागतात। उपवासाच्या दिवशी थोडंसं चटक मटक खायला छान लागतं। सेम पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे, शॉर्ट ही मी सेम बनवलेला, फक्त त्यामध्ये डिटेल्स नाही सांगितलेले जास्त, कारण शॉर्ट असल्यामुळे जास्त डिटेल्स सांगता येत नाही। तर हे मी आता छान असे फ्राय करून घेतले, तुम्ही बघू शकता लालसर रंग आलेला आहे आणि सर्व नगेट्स तळून झाले आहेत, छान असे क्रिस्पी झाले। हे बघा आवाजावरून तुम्ही ओळखू शकता। अशाच पद्धतीने मी बाकीचेही तळून घेते। पूर्ण डिटेलमध्ये मी साबुदाणा नगेट्सचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।